गुड मॉर्निंग गाईज. तर आज मी पावभाजी बनवायचं ठरवलं होतं बिकॉज रोज व्हेज काय बनवू हा मोठा प्रश्न पडतो, जो मला पण पडतो आणि तुम्हालाही सगळ्यांना पडत असेल. सो आज म्हटलं पावभाजीच बनवूया, काही विषयच नाही. चपाती भाजी खाऊन फार कंटाळा आलेला आहे. अजून 1 महिना जायचा आहे, ठीक आहे असू द्या. सो आज मी बनवली होती पावभाजी, अशी स्पेशल चटपटीत. आणि पावभाजी खूप मस्त लागते ही. ह्याच्यामध्ये आधी मी जिरा टाकला, कांदा टाकला, त्याच्यानंतर याच्यात लसणाची पेस्ट टाकली. ह्याच्यामध्ये ना तुम्ही लवंगी मिरची असते ना ती पण बारीक करून टाकली तर अजून टेस्ट येईल, जर तुम्हाला स्पायसी आवडत असेल ना. त्याच्यानंतर टोमॅटो प्युरी टाकली, सगळे मसाले टाकले, मिक्स करून घेतला. आणि ह्याच्यावरून मला एक किस्सा आठवला. एकदा आम्ही ना रात्री 11:30-12 वाजता पावभाजी बनवली होती आणि आमच्याकडे बटर नव्हतं. तर माझ्या अनुदिदी म्हणून आहे एक, त्या अनुदिदीने पावभाजी ही तुपात बनवली होती, पण ती इतकी टेस्टी झाली होती ना, खूप मस्त. एकदा तुपात पण ट्राय करून बघा, मस्त होते पावभाजी. जर तुम्हाला तूप आवडत असेल तर, आम्हाला आवडतंच. सो ती तर जास्त छान बनवते, काही प्रश्नच नाही. आणि माझी मम्मी पण. त्याच्यानंतर मग आम्ही रिश्माईकडे आलो. रिश्माईचं मस्त चाललं होतं क्रिकेट खेळणं. त्याच्यानंतर मी दीक्षिता वहिनीसोबत आले होते एका महोत्सवाला. आमच्या इथे एक महोत्सव लागला होता आणि हा पहिल्यांदाच लागला होता इथे. याच्या आधी कधी महोत्सव लागला नव्हता स्पेशली गावात. सो हा लागला होता, आम्ही इथे आलो होता. आणि सगळे फूड स्टॉल होते आणि सगळे घरातल्यांनी स्टॉल लावले. तर ही आमची भक्तीताई आहे, ह्यांच्या स्टॉलवर होता गाजरचा हलवा आणि तो खूप जास्त यम्मी आणि टेस्टी होता. ह्या सगळ्या खूप मस्त दिसत होत्या. त्याच्यानंतर आम्हाला जान्हवी वहिनी भेटली, आमचा छोटू पण भेटला. येस, आणि ते स्पेशल गेस्ट म्हणून आल्या होत्या तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या आणि आमच्या सगळ्यांच्या आवडत्या नलिनी काकू म्हणजेच कोळीनबाई. आणि त्याच्यानंतर मी सेजल म्हणजेच पिंकीताई यांच्या स्टॉलवर पण आले. तर त्यांच्या स्टॉलवर पण गुलाबजाम होतं, शेवपुरी होती आणि ते पण खूप इतक्या सुंदर दिसत होत्या. त्यांना मस्त थाटाच्या साड्या घातल्या होत्या सगळ्यांनी, खूप भारी. आणि त्याच्यानंतर सोनल त्याच्या स्टॉलवर आले. सोनल ताईच्या स्टॉलवर स्पेशल अशी पावभाजी होती आणि मला खरंच आवडेल सांगायला की त्यांच्या पावभाजीचं सगळ्यांनी खूप कौतुक केलं. मला जे रिव्ह्यू मिळाले ते खूप जास्त छान मिळाले होते. त्याच्यानंतर जुई भेटल्या होत्या त्या आणि आम्ही गोळा खायला गेलो, कारण की आम्हाला गोळा फार आवडतो. सो आम्ही गोळा खाल्ल्यानंतर परत पाणीपुरी पण खाल्ली. आमचं सगळं कॉकटेलच चालू होतं. आणि दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.